विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोरचं हे जे उदाहरण होतं ज्याच्यावर दोन का विपरीत बताई असं होतं. खरं तर हा प्रश्न असा आहे, ही जी आकृती दिसते ही आकृती म्हणजे एक घन ठोकळा आहे जो उघडल्यानंतर अशा पद्धतीने दिसतोय. त्याच्या 6 बाजूवरचे हे 6 अंक लिहिलेले आहेत आणि आपल्याला विचारलेलं काय की ह्या दोनच्या विरुद्ध बाजूला कोणता अंक असेल. त्यासाठी पर्याय आपल्याला दिलेत 9, 7, 4, 6. आता अशा प्रकारचा प्रश्न जर आला, याला ओपन डायस असं म्हणतात किंवा उघडलेल्या स्थितीतला फासा किंवा उघडलेल्या स्थितीतला घन असं म्हणतात. या प्रश्नासाठी असं लक्षात ठेवायचं, एक सोडून एक. आता सुरुवातीला एक सोडून एक म्हणलं तर 2 हा पहिला, त्याच्यानंतर हे 5 सोडून 4 हे त्याच्या विरोधात असणार आहे. त्याच्यानंतर आपण 5 घेतलं, 5च्या पुढचं 4 सोडून 9 म्हणजे 2च्या बरोबर जोडीला 4, 5च्या जोडीला 9 आणि जे बाहेरचे आहेत ते एकमेकाच्या जोडीला असतात 6 आणि 4. 6 आणि 7, 4 नाही 7. म्हणजे याचा अर्थ 2च्या विरुद्ध 4 आहे, 5च्या विरुद्ध 9 आहे आणि 6च्या विरुद्ध 7 आहे. आणि आपल्याला विचारला प्रश्न काय आहे, 2च्या विरुद्ध काय? तर 2च्या विरुद्ध काय आहे, 2ची जोडी 4 बरोबर आहे. म्हणून 4 कुठे लिहिले, बी पर्याय. परत एकदा समजून घेऊ, ज्यावेळेस ओपन डायस असतो, उघडलेल्या अवस्थेतला फासा असतो, त्यावेळेस एक घर सोडून 2 हे धरलं, त्याच्यानंतर 5 सोडलं, एक घर सोडून 4 म्हणजे 2ची आणि 4ची जोडी. आपण 5 घेतलं तर हे एक घर सोडलं म्हणजे 4चं घर सोडलं, 4चं घर सोडून आपण 9 वर आलो म्हणजे 5 आणि 9 हे एकमेक. आणि हे जे बाहेरचे आहेत 6 आणि 7 हे एकमेकाच्या विरोधात असतात. अशा पद्धतीनं आपण त्याचा जोड्या लावू शकतो की विरोधांक काढू शकतो. आणि विचारलेला प्रश्न 2च्या विपरीत म्हणजे 2च्या विरुद्ध बाजूला काय आहे, तर 2च्या विरुद्ध बाजूला आपल्याला जोडीनुसार 4 आले. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा या प्रश्नाचं उत्तर असेल.